आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहोत कोरड्या ठाक महाराष्ट्रातलं एक अस्वस्थ करणारं चित्र। नंदुरबारमधल्या अनेक आदिवासी पाड्यांवर महिलांना पाण्यासाठी 6 ते 7 किलोमीटरची पायपीट करावी लागते। त्यामुळे अनेक महिलांचे गर्भपात झालेत, त्यांना पाठीची दुखणी सुरू झाली आहेत आणि या पाड्यांवरच्या अख्ख्या पिढ्याच्या पिढ्या अशक्त होत आहेत। नंदुरबारमधून हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। डोक्यावर हंडे घेऊन बाया बापड्या पाणी भरायला चालल्या। डोक्यावर तापलेलं ऊन, पायाखाली रखरखलेला रस्ता आणि त्या रस्त्यावरून पाण्याच्या एका हंड्यासाठी 5 ते 6 किलोमीटरची पायपीट। हे चित्र आपल्याच विकसनशील महाराष्ट्रातलं नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातल्या। इथल्या गावागावांमध्ये पाणी काही पोचलंच नाही। आदिवासी पाड्यांचा वर्षानुवर्षांचा पाण्यासाठीचा संघर्ष हा कायम आहे। आम्ही 3 वाजता रखे पानी नहीं आती है, आम्ही 5 वाजे जाते हैं, नहीं तो हाजी 6 वाजता भी जाती है। आम्हाला पाणी खूप अडचण आहे। मग आम्हाला इथं 5 ते 6 किलोमीटर आम्हाला पाणी घ्यायला जावं लागतं। मग आम्हाला शाळेत जायचं असं खूप प्रॉब्लेम येतो। पावसाळ्यात असं उन्हाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो पाण्याचा। हमारे गांव में टाकी बांधी पे पाई काय ना हवाड़ते नल टूटी गया था हो पायो काय व्यवस्था ना हवाड़ते ना पाई। नंदुरबार मधल्या आदिवासी पाड्यावरच्या महिलांचं अख्खं आयुष्य या पाण्यासाठीच्या पायपिटी भोवती फिरतंय। महिलांना रोज कराव्या लागणाऱ्या या पायपिटीमुळे त्यांना अत्यंत गंभीर असे आजार होत आहेत। पाण्याच्या वजनाचे हंडे घेऊन या महिला डोंगरावरून वर खाली पायपीट करतात। मुलगी 6-7 वर्षांची झाली की तिला लगेचच पाणी भरायला पाठवलं जातं। लहानपणापासूनच जड हंडे डोक्यावरनं आणल्यानं अनेक महिलांचं गर्भपतन झालंय। अनेक महिलांना पाठीच्या कण्याचे आजार झाले। जवळपास गाव खूप मोठा आहे आणि आम्ही एका पाड्यावर राहणारे म्हणजे नागरिक आहेत आणि जो एक गावातील एक हातपंप आहे त्याला कमी प्रमाणात पाणी आहे, पण दुसरीकडेही आम्हाला नदी पात्रात पाणी भेटत नाही। त्याच्यामुळे त्या पाड्यावर जावं लागतं। आम्हाला जवळपास 4 ते 5 किलोमीटरही होऊन जातं। या ठिकाणी रस्ता सुद्धा नाही, म्हणजे खराब रस्ते असल्या कारणाने या ठिकाणी हंडा वगैरे भरून घेऊन येत असताना काही ठिकाणी काही महिलांना या ठिकाणी पाठीच्या कणा वगैरे त्यांच्या दुखापत मिसकॅरेज झालेला आहे। या ठिकाणी त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। या ठिकाणी काही लोकांचे काही बायांचे या ठिकाणी डोक्याला सुद्धा इथं मानेला सुद्धा त्रास झालेला आहे। दूरून पाणी 5-6 किलोमीटर पाणी आणण्यासाठी त्यांना खूप त्रास होतो। या भागात लहान बंधारे आणि पाणी साठवण प्रकल्पांची योजना प्रस्तावित आहे, मात्र ती कागदी घोड्यांच्या पुढे गेलेलीच नाही। एनडीटीव्ही मराठीनं हे पाण्यासाठीचं भयानक चित्र दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासनानं अक्कलकुवा आणि धडगावसाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा प्रस्ताव तयार केल्याचं सांगितलं। हे प्रकल्प प्रत्यक्षात आले तर सुमारे 800 पाड्यांना त्याचा लाभ होईल। आणि म्हणून गुजरातच्या धर्तीवर बलसाडला जसा प्रयोग राबवला तसा प्रयोग राबवावा 550 कोटी रुपयाचा खर्चाचा, तशी योजना त्याने आज मला प्रेझेंटेशन दाखवलं। आता मी कधी काय होणार आहे मी सांगू शकत नाही। तो प्रयोग हातामध्ये घ्यायचं, मुख्यमंत्री महोदयासमोर बैठक घ्यायची आणि ज्या पद्धतीनं गुजरातनं त्या बलसाडाने त्यांच्या जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली त्या पद्धतीनं राबवण्याची आवश्यकता या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे। निदान मी सुरुवात करीन, शेवट कधी होईल मी सांगणार नाही, परंतु सुरुवात अतिशय लवकरात लवकर आम्ही करू। नंदुरबार मधला हा प्रश्न फक्त पाण्याचा नाही, तो महिलांच्या आरोग्याचा अत्यंत गंभीर प्रश्न आहे। त्याहीपेक्षा अत्यंत गंभीर म्हणजे या पाण्याचे हे हंडे वर्षानुवर्ष डोक्यावरून वाहिल्यामुळे अख्खी पिढीच धोक्यात येते। महाराष्ट्र आता थांबणार नाही, त्या गतीनं धावणाऱ्या महाराष्ट्रानं या नंदुरबारच्या कोपऱ्याकडेही लक्ष द्यावं हीच अपेक्षा। या गावाची जी लोकसंख्या आहे ती 1500हून अधिक आहे। मात्र या गावातील जे नागरिक आहेत त्यांना एक हंड्या पाण्यासाठी मोठी अशी कसरत करावी लागत आहे। एकीकडे
आदिवासी बांधवांसाठी मोठमोठ्या योजना जी आहेत ते राबवल्या जात असतात. मात्र या गावाची समस्या जी आहे ती बिकट अशी आहे. एका हंड्या पाण्यासाठी 5 ते 6 किलोमीटर पायपीट जी आहे ती करावी लागताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. प्रशांत जवेरी, NDTV मराठी, अक्कलकुवा, नंदुरबार.